आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आज खुला होणार आहे आणि अजित पवार कोस्टल रोडच्या पाहणीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानचा हा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे। त्यामुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी असा प्रवास आता केवळ 9 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे। आणि याच कोस्टल रोडच्या पाहणीसाठी आता अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कोस्टल रोडच्या पाहणीसाठी या ठिकाणी दाखल होतील। तत्पूर्वी आपण पाहतोय अजित पवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या बोगद्या संदर्भातली माहिती करून घेतली जाते आणि इथं उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हा अजित पवार यांना या संदर्भातली महत्त्वाची माहिती देतोय। महत्त्वाची बाब म्हणजे या बोगद्याचं वैशिष्ट्य जर पाहायचं झालं तर मावळा ही सर्वात मोठी टनेल बोरिंग मशीन, या मशीनच्या माध्यमातून हा बोगदा या ठिकाणी आकारास आलेला आहे आणि कोस्टल रोडचा हा महत्त्वाचा भाग म्हणून या बोगद्याकडे पाहिलं जात आहे। कोस्टल रोडवरून मोठं राजकारण देखील झालेलं आहे। आपण पाहिलं की श्रेयवादाची लढाई देखील ठाकरे गट आणि महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। मात्र आज दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानचा हा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार आहे आणि याच बोगद्याच्या पाहणीसाठी आता अजित पवार हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या बोगद्याच्या पाहणीसाठी या ठिकाणी येणार आहेत। दरम्यान आज भूमिगत मार्ग हा नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे। मरीन ड्राइव्ह ते वरळी असा प्रवास आता केवळ 9 मिनिटांमध्ये करता येणार आहे। ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत अशा प्रकारे 24 तास पैकी 16 तास खुली असणार आहे आणि याच दुसऱ्या बोगद्याचं काम हा दुसरा बोगदा आज खुला होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। गिरीश, कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याच्या पाहणीसाठी आता अजित पवार दाखल झाले। नक्कीच आपण पाहतोय सागर, या ठिकाणी लोकसभा निवडणुका संपलेल्या आहे आणि आता महायुती सरकार जे आहे ते कुठे ना कुठेतरी ऍक्शन मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यामुळे तिन्ही नेते जे आहेत ते आता ग्राउंड झिरोवर उतरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे। आपण पाहतोय की अजितदादा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील एकत्र या कोस्टल रोडची पाहणी करणार आहेत आणि बहुचर्चित असा हा महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। मरीन ड्राइव्ह पासून सुरू होणारा हा दुसरा भूमिगत बोगदा आहे जो उत्तर दिशेनं जाण्यासाठी आज दुपारनंतर खुला केला जाईल। पण त्याआधी हे तिन्ही नेते एकत्र या संपूर्ण बोगद्याची पाहणी करणार आहेत, रस्त्याची पाहणी करणार आहेत। मरीन ड्राइव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 किलोमीटर अंतराचा हा बोगदा असणार आहे आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये हे अंतर पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे ट्रॅफिकच्या समस्येपासून मुंबईकरांना एक फार मोठा दिलासा मिळणार आहे आणि याच अनुषंगाने हे तिन्ही नेते आज पाहणी करणार आहेत आणि लवकरात लवकर पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आता या बोगद्याचं जे आहे ते अनावरण करण्याचं निश्चित नियोजित केलं जातं आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता तिन्ही नेते ग्राउंड झिरोवर आहेत। लवकरच बोगद्याचं अनावरण होईल। मुंबईकरांच्या सेवेमध्ये हा बोगदा, हा रस्ता जो आहे तो खुला करण्यात येणार आहे आणि याच निमित्तानं कुठे ना कुठेतरी भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवल्यात का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो। नक्कीच गिरीश, या संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।